म्हणजे एवढी श्रद्धा ह्या परिसरात लोकांची या यशवाडीच्या मारुती मंदिरावरती आहे. म्हणून आता होऊन गेलेली घटना पुन्हा होऊ नये आणि भविष्यात हे मंदिर पुन्हा चांगल्या पद्धतीने उभं राहावं अशी मनोमन भावना सर्वांची आहे. आता हा मंडप पडला जरी असला तर मी माझ्याकडून हे मंडप बनवून देणार आहे, त्यामुळे त्याची काय अडचण असायचं कारण नाही. भविष्यात आता ते मंदिर जे उभं केले त्याच्यात काय उणिवा आहेत का ते एकदा स्कॅनिंग करून एकदा चांगल्या टेक्निकल त्यातल्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवून त्याचं स्कॅनिंग करा आणि त्याच्यात काय उणिवा असेल तर ते आपल्याला दुरुस्त करावं लागतील आणि एक चांगल्या प्रकारे मंदिराची उभारणी आणखीन होईल. बऱ्याचशा जागा विकत घेतल्यात, रस्त्याचं कामं असतील, भक्तनिवास असेल, स्वयंपाकघर असेल, सभामंडप असेल, या सगळ्याच उदार अंतकरणांना मदत करतात. इथं कोणी त्याला राजकीयदृष्ट्या बघत नाही, एक श्रद्धेचा भाग म्हणून ह्या ठिकाणी बघितलं जाते आणि त्या भागातूनच सगळेजण ह्या ठिकाणी ते सेवा करण्याचं काम करत आलेले आहेत. म्हणून मी ह्या घटनेमध्ये जे काही मृत्यू पावलेले आहेत त्याला रात्रीच आम्ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. पण पुन्हा एकदा ह्या परिसरामध्ये आलो आहे तर मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जे जखमी आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत अशी मी मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही अशा स्वरूपाची काळजी आता प्रत्येकाने घ्यावी लागेल. इथं कुठलंही कन्स्ट्रक्शन होत असेल तर त्या क्षेत्रातले टेक्निकल माणसाचं ओपिनियन घेतल्याशिवाय होणार नाही ह्याची काळजी घेऊ. परंतु 2-4 शनिवारपासून सतत ह्या ठिकाणी अपघात होत आलेत. हे रस्ता नवीन होत असताना एकदम रस्त्यावर दोघं नवरा बायको रोडवर जाणं आणि बसचा अपघात होऊन ती घटना घडणे. इथं गोशाळेवरचे पत्र गोशाळा पलीकडे केलेले त्या शाळेवरचे पत्रच उडून जाणे, इथली मतदान पेटी चोरून नेणे, दानपेटी आणि चौथी घटना म्हणजे कालचं सभामंडप पडणं. काहीतरी अपशकून ह्याच्या मागं आहे का काय असं सुद्धा कधीकधी आत्मपरीक्षण करायला लावणारी ही घटना आहे. सतत 4 शनिवारी 4 घटना घडणं. म्हणून काय लोकांचं मत आहे की गावामध्ये आणखीन 2 मूर्त्या ह्या ठिकाणी होत्या. मला वाटतं एक शनिदेवाची होती, गणेशवतीची गणरायाची होती आणि एक शनिदेवाची. तर त्या मूर्तीची स्थापनासुद्धा ह्या ठिकाणी लवकर करून ज्या काय आपल्या मनाला शंका कुशंका वाटतात त्या दूर करण्याचा प्रयत्न निश्चित सगळे गावकरी आणि महाराज करतील. महाराज तुम्ही पुढाकार घेऊन हे सगळं मंदिर नावारूपाला आणले. आज आपल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर आजूबाजूच्या सगळ्या 5-7 जिल्ह्यातून ह्या ठिकाणी लोक ह्या श्रद्धेपोटी ह्या मंदिराला येतात. त्यामुळे तुम्ही कुठे मनाला लावून घेऊ नका. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहात. आता शेवटी तुम्ही काय त्यातले शास्त्रज्ञ नाहीत का आम्ही काय त्यातले शास्त्रज्ञ नाही. त्यामुळं ज्या लोकांनी इतर मंदिरं केले त्याच लोकांनी हे पण मंदिर करायचं काम केलं आहे. पण आता दुर्दैवानं ती घटना घडली आहे. आता तिचा आता आपल्याला स्वीकार करावा लागेल आणि भविष्यात चांगल्या दृष्टीनं पुन्हा एकदा मंदिराची उभारणी कशी होईल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आम्ही महाराज तुमच्यासोबत आहोत. तुम्ही चिंता करू नका. शेवटी तुम्ही काही पाप केलेलं नाही आहे, तुमच्या हातून काही दुर्घटना घडलेली नाही आहे. नियतीला काय मान्य होते ते आपल्याला माहीत नाही. ते नियतीला मान्य असावं, ते सगळी घटना घडून आणायची असावी म्हणून ती घडली असेल. परंतु आपण ह्याच्या पुढे काळजी घेऊन काम करू एवढं सांगतो. काही प्रश्न आहेत की असं बोललं जातं की या ठिकाणी ज्या कन्स्ट्रक्शन चालू होतं तर तिथं मोठे दर्शन व्यवस्था का देण्यात आली, दर्शन देण्यासाठी ती पर्याय का निवडला, 2-2 लोक साईडमध्ये दर्शन का दिलं नाही, कारण 5 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. तुम्हीही या ठिकाणचे भक्त आहात, नियमितपणे तुम्ही या ठिकाणी येत आहेत. जबाबदारी नेमकी कोण ठरवणार, कोणाची जबाबदारी होती? एवढा मोठा इन्सिडेंट घडला, 5 जीव गेले या घटनेमध्ये. बघा जबाबदारी कोणाची असायचं कारण नाही आहे. आता मंदिर बंद केलं असतं तर लोक म्हणले असते आम्हाला दर्शन घ्या ना, लांबून घेऊ द्या आम्हाला. इकडून मी बोलले असते. लोक दोन्ही बाजूनं बोलतात. परंतु मंदिरातल्या ह्या ट्रस्टी लोकांची किंवा ह्या मंदिर परिसरावर ज्यांनी हे देखरेख करतात त्या लोकांची भावना शुद्ध होती. आलेल्या माणसाला आता हे काय एक दिवस नव्हतं ना, जेव्हापासून काम चालू तेव्हापासून दर्शन चालूच आहे. बंद कधी केलंच नाही. बंद कुठं होत असते का? त्यामुळं त्या घटनेचा आणि ह्या घटनेचा काही संबंध नाही. ते का पडलं तर ते आता टेक्निकलीच सगळं तपासण्या झाल्याशिवाय काही कळणार नाही. आज कोणाला आपण दोष देऊन काही उपयोग नाही. ज्यावेळेस पूर्ण त्या दगडाची स्कॅनिंग होईल आणि त्यानंतर त्याच्यातून जे काय निष्कर्ष समोर येतील त्यावेळेस काय करायचं आपण ठरवू. कंत्राटदार घटना घडली तेव्हापासून फरार आहे. अद्यापर्यंत साधा व्हिजिटसुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेली नाही. मग त्याच्या विरोधात काही तुम्ही आवाज उठवणार आहे का भविष्यामध्ये? माझं काय म्हणणं आहे, अगोदर त्या मंदिराच्या ज्या काही कन्स्ट्रक्शन झालेलं होतं त्या सगळ्याची स्कॅनिंग होऊ द्या.
नेमकं हे कशामुळे दुर्घटना घडली हे कळू द्या आणि त्यानंतर कोणावर दोष द्यायचा ते आपण ठरवू. आज त्याच्यावर मृत्युमुखी बोलणं पडलेल्या भाविकांना तुम्ही भेट देणार आहात? देणार आहे. काय झालं आहे की त्याच्यात शासनाने त्याला 5 लाखाची मदत केली आहे प्रत्येकी, आणि जे काही जखमी आहेत त्या जखमींना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणी पैसे घेणार नाही, त्याला फ्री ऑफ चार्ज मदत करा अशा स्वरूपाचे आदेश झालेले आहेत. त्यामुळे त्याच्या बाबतीत चिंता करायचं कारण नाही. शेवटी आता ईश्वर त्याला लवकर दुरुस्त करो अशा आपण ईश्वरच्यांनी प्रार्थना करू आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवाराला हे दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देऊ आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशा स्वरूपाची सद्भावना आपण ह्या ठिकाणी व्यक्त करू. आणि एक निश्चितच ह्याच्यावर जे कोणी दोषी असतील टेक्निकली त्याच्यावर काय कारवाई करता येईल ते शासन ठरविल, परंतु आपण त्याच्या अगोदर सगळ्या कारवाया त्याच्या सगळ्या तपासण्या करू आणि त्यानंतर शासन जे काही ठरवेल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. बांधकाम विभागाचं पथक असेल, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन असेल, पुरातत्व विभाग असेल, या सगळ्या विभागाने या ठिकाणी पाहणी केली. त्यांचं असं म्हणणं आहे की बांधकामामध्ये त्रुटी आढळल्यात. बांधकाम जे आहे ते पाया जो आहे तो निकृष्ट दर्जाचा बांधला होता, कंत्राटदाराची चूक आहे. आता ह्याच्यात जोपर्यंत त्यांनी जरी दिले असलं तरी स्कॅनिंग करून पूर्ण समोर येईल आणि शासन प्रशासन लेवलवर ज्या काही तपासण्या करून गेले जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल ना. आणि जर गुत्तेदारानं जर ह्याच्यात काही कमी जास्तपणा केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. एक शेवटचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.